गुड मॉर्निंग गाईज, माझं नाव मोनिका आहे आणि मी शहापूर येथे राहते. माझी छोटीशी फॅमिली, माझ्या छोट्या फॅमिलीमध्ये माझे सासू सासरे, माझा अंशू आणि माझा नवरा राहतोय. घरातली थोडीफार कामं आवरलेत आमचे, ते गेले आहेत बाहेर कामस्तू. नंतर ते आल्यावर आपण जाऊ शहापूरमधल्या सगळ्या मंडळांच्या गणपतीच्या पाया पडायला. मी ते आणि कालचा दिवस खूप टायर्ड होता, कारण का काल एवढं काय हे पण करायला नाही भेटलं. 2 दिवस मेडिकलपासून बाहेर होती, तर मेडिकलची पण काही कामं अपुरी राहिलेत. ती सगळी कामं आवरून घेऊ तोपर्यंत दुपारपर्यंत, आणि मग नंतर आपण जाऊ गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आत्ता 1 वाजलाय और मेरे को बहुत भूख लगी है. अभी खाना खाती हूँ, पटाख से बाद में आपसे बात करती हूँ. बाय. इथे अंशूला भरवायला घेतलाय, तर तो बघा किती नखरं करतोय. आता पाणीच पाचतोय तर बघा किती रडतोय. आता त्याची झोपमोड झाली ना, म्हणून तो असा रडतोय. आमच्या त्यांना आईंनी खिचडी बनवले, ती थोडीशी टेस्ट करून घेते. आता माझा बाबू आणि बाबूचे पप्पा आम्ही चाललोय मंडळाच्या गणपतींचे दर्शन करायला. बाय कर ना आईला, बाय कर, नाही तर जायचं नाही. आईला बाय कर. बाय बाय. गणपती बाप्पा आपला राहुल नगरचा राजा, कारण का तिथूनच पहिला, म्हणजे गेल्या वर्षी मी होम मिनिस्टर मध्ये पहिला हे आलता माझा फर्स्ट नंबर. वर्षी मी राहुल नगर मध्येच राहत होती, आता ह्या वर्षी मी कमल नगर मध्ये राहते. तर आता बघू कुठे जायचं काय यायला. अशा प्रकारे आम्ही राहुल नगर मध्ये आलो आणि खूप छान मूर्ती होती, खूप मोठी होती. आणि मग नंतर तिथल्या मुलांनी आम्हाला प्रसाद दिला. खूप छान मुलं होती एकदम. आणि तिथे कधीही जा तुम्ही दर्शनाला, तिथे मुलं भेटतीलच. म्हणजे मंडळ रिद्धी सिद्धीचे महाराजा. नंतर मंदिरात याच्यात गेलो मंडळात, तर चित्रकला स्पर्धा होती आणि रात्री डान्स स्पर्धा होती. किती मुलं किती छान चित्र ड्रॉइंग काढतात, खूप छान छान. याच्यामुळे मुलांची स्किल्स बाहेर येतात. आणि टंकी फुल करतो आणि मग तुम्हाला दाखवते. तिथे छान चित्रकला कॉम्पिटिशन, परत संध्याकाळी डान्स कॉम्पिटिशन आहे. राहुलनगरमध्ये होम मिनिस्टर आहे, इच्छा आहे. आता माझा नवरा बोलेल तसं. नवरा बोलला नको जाऊ तर नाही जाणार, नवरा बोलला जा तर जाईल. बरोबर ना बेटा? मम्मा आज्ञाधारी बायको आहे ना. आता आम्ही चाललोय विघ्नार्थ मित्रमंडळमध्ये. तर आम्ही मंडळात आलो तर इथे पण ड्रॉइंग स्पर्धा आणि कलर करायची स्पर्धा चालू होती लहान मुलांची. मस्त दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मला हळदी कुंकवाचं आमंत्रण दिलंय, म्हणजे मला जाणं भागच आहे. मी कोणी बोललेला कधीच टाळत नाही, मी सगळीकडे जाते. आता आपला 4th गणपती बाप्पा, भव्य आगमन सोहळा, वारगडे नगरचा राजा. मग नंतर बाप्पाचे दर्शन घेतले. 4 मंडळाच्या गणपतीचं दर्शन झालं आहे. आता 5वा बघतो भेटतो का. मग अशी एक भेटलेला, पण तो कुठे आहे नेमका मला समजलाच नाही. डेकोरेशन करताना नीट करा, दिसायला पाहिजे कुठे आहे बाप्पाचं. प्रकारे आम्हाला 5वा गणपती बाप्पाचा मंडळ पण भेटलाय. मी 5व्या बाप्पाचं दर्शन घ्यायला, तर तो बंद आहे. आम्ही आतमध्ये आलो तर सेटर लावलेला होता. असं कोण डेकोरेशन करतो, सेटर लावून घेतो बाप्पाच्या इथे. मी पहिल्यांदा बघितले, म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा बघितले का मंडळाचे गणपती आणि त्याला सेटर लावून घेतलं. मग नंतर आम्ही पाया पडलो आणि मग आम्ही तिथून निघालो. तिचा 5वा बाप्पाचा पण दर्शन झालं आहे, पण इथे काहीतरी वेगळंच होतं. मी असं कधीच बघितलं नाही, ते इथे बघायला भेटलंय. नंतर इथे ज्योतिताईंनी आपल्यासाठी हळदी कुंकू ठेवलेला. आम्ही हळदी कुंकूचा हे घेतला. ताईंना केलं पहिल्यांदा, नंतर आम्हाला केला. कुंकवासाठी 100 महिला घेतील नाव. पण विघ्नहर्ता मित्र मंडळ ज्यांना करते त्रिवार अभिवादन आणि ननंदबाईचा ठेका दिलाय. भाऊजाईंनी नाव पूर्ण करण्यासाठी विनंती करते पाटल्यांच्या सुनेला. धन्यवाद धन्यवाद. टाळ्या जोरात टाळ्या व्हायला पाहिजे ताईंसाठी. खूप छान उपाय घेतलाय. अक्कलकोटचे स्वामी, शिर्डीचे साई दिगंबररावांचं नाव घेते. अंशची आई. विखणा घेतला. आता आम्हाला ज्योतिताईंनी मसाल्याचा डब्बा दिलाय, तो घराला प्रत्येकीच उपयोगी असतो. आणि आता मी चालले माझ्या मेडिकलला. दिवाण्या नको ना, ढेंगा फाकतील ना तुझ्या.
चहा पिते. जाशील बाहेर? हो माझं बंडू ग. ना गो ना ग. काय काय कोण रडतो? राहुल नगर भग्या जाऊ दे चल. आमच्या यांना माझ्या प्रत्येक गोष्टीत मिस्टेक शोधायची असते. कधी माझं कौतुक नाही करणार पण प्रत्येक गोष्टीत मिस्टेक शोधतील. ह्या इथं कशाला ठेवला, ह्या असा काय केला, हे प्रत्येक वेळेस आहे. आणि प्रत्येक बायकोच्या आयुष्यात असा नवरा असतोच जो नावं ठेवेल, लोकांच्या सगळ्यांचं चांगलं वाटेल पण आपल्याच. आजकाल सगळे गणपती बाप्पा ठेवतात. पहिल्याच्या वेळेस गणपती एखादच घरात होता पण एवढा आनंद असायचा. आता विसर्जनाला नेतात, कधी त्याला गणपती बाप्पा मोरया असं काही उच्चारत नाही, काय नाही, गाडीत बसतात, चालले विसर्जनाला. विसर्जनाला जातात, तुम्ही उत्साहाने जायला पाहिजे, जरासं बोलायला पाहिजे. तुम्हाला पाहिजे तर मी येते, मी आरती बोलते, मी आरती बोलली का सगळे तिथं ऐकतील तरी. हे असं हे देवाला आणता तुम्ही. किती प्रसन्न वातावरण पाहिजे तुमच्या घरात. आमच्या घरी गणपतीत एवढी मज्जा असते ना, बापरे. असं नाही का पत्तेच गणपतीत नाचतो आम्ही परत. आणि एवढ्या जोरात ना, माझ्याकडे ती क्लिप असते ना, मी तुम्हाला दाखवली असते. आमचे सगळे माझे चारी काका एवढे एन्जॉय करतात ना. विसर्जनाची मजाच वेगळी असते. ज्या दिवशी येतो बाप्पा त्या दिवशी पण घरात मजा, आणि ज्या दिवशी विसर्जन होतं आपण बाप्पाला आनंदाने पाठवायला पाहिजे, म्हणजे तो पुढच्या वर्षी आपल्याकडे आनंदाने येईल. हे काय गाडीत बसवतात, सगळ्यांकडे गाड्या झाल्यात माहीत आहे, पण मग तुम्ही जरासा उत्साह पाहिजे ना तुमच्या अंगात, तेव्हा बाप्पा खुश होईल. किती उत्साह पाहिजे. आणतात तसंच बाप्पा आल्यावर घरात आनंद पाहिजे. आनंद आपलं कधी तेवढा फक्त गणपती बाप्पा आला ना का तेवढ्यापुरतं आपले 2 दिवस दारं चालू असतात. इकडे शहरात ना वातावरणच वेगळं आहे. गाव तो गाव असतो शेवटी. किती गेला ना, गावात जी मजा असते ना ती शहराची सरच नाही गावाला. गावात जी मजा असते ती शहरात करून करून दमायची. आता जराशी मी ॲक्टिव्ह राहते कारण का मला ब्लॉग टाकायला लागतात. डेली ब्लॉग टाकायचे, थोडंसं ॲक्टिव्ह राहायचं. आयुष्य कसं खडतड होत चाललंय, नुसतं काम घर, थोडंसं एंटरटेनमेंट पाहिजे ना, म्हणून मी ब्लॉगिंग स्टार्ट केलंय. आणि ब्लॉगिंग करणं काही वाईट गोष्ट नाहीये. आपले प्रत्येकाची आवड असते, आपण काय दाखवतो हे आपल्या हातात असतं. त्यामुळे ब्लॉगिंग काय वाईट नाही. प्रत्येकजण ब्लॉगिंगला नाव नाही ठेवू शकत. जर आपण आपले डेली ब्लॉग्स दाखवतो म्हणजे आपण दररोज काय करतो तेच दाखवतोय ना, आपण काय एक्स्ट्रा दाखवत नाहीये. त्यामुळे एवढं काही हे नाही व्हायला पाहिजे. काय खातो पितो तेवढंच दाखवतो आणि नॉर्मल दाखवतो, आपण काय अति नाही दाखवत. त्यामुळे एवढा कोणाला त्रास नाही व्हायला पाहिजे आपल्या ब्लॉगिंगचा. आणि ज्यांना आपला ब्लॉग बघायला इंटरेस्ट नसेल त्यांनी नाही बघावे. आपण काय मोबाईल धरून आपण बोलतोय, उगाच ती आपली ॲक्टिंग करावी ना, असं करावं ते करणं चुकीचं आहे. जर एखाद माणूस जर पुढे जात असेल ना आणि मोबाईल पकडून जर बोलणं हे जर कॉन्फिडन्स, उद्या सकाळ मला माझ्या मुलाला ॲक्टिंगमध्ये घालवायचं आहे तर मग त्यामुळे मी माझी छोटीशी सुरुवात केली आहे का, म्हणजे जर मला बघून बघून माझा मुलगा ॲक्टिंग करायला शिकेल ना. माझी खूप इच्छा आहे का माझ्या मुलांनी ॲक्टिंग करिअरमध्ये म्हणजे फिल्म, सिरियल किंवा कशात तरी काम करावं, म्हणजे माझीच इच्छा होती. पण आपण कसं बोलतो का नाही आपल्यात नाही होणार, असं नाही होणार. आपल्याच घरची किंवा आपल्याच आजूबाजूची आपल्याला डिमोटिवेट करतात. आपली लोक जर आपल्याला लोक आपल्याला ना डिमोटिवेट करतात. त्यामुळे ना समोरचा व्यक्ती पुढे नाही जाऊ शकत. मी माझ्या मेडिकलला 3-4 लोक अशी बघितलेत तर त्यांनी व्हिडिओ स्टार्ट केलं, ब्लॉगिंग स्टार्ट केलं, नंतर घरची बोलतात मला नका घेऊ, असं नको करू, मग त्यांनी बंद केलं. आता व्लॉगिंगमध्ये फक्त आपण स्वतःला तर नाही दाखवू शकत, घरच्यांना दाखवलं तर काय व्हायला पाहिजे, कोणाला काही त्रासच नकोय ना. त्यामुळे माणसांनी डिमोटिवेट नाही करावा. जर तुम्ही मोटिवेशन नाही देऊ शकत ना तर माणसांनी डिमोटिवेट तरी नाही करावे. जर एखाद व्यक्ती जर व्लॉग काढत असेल ना तर त्याला जर तुम्हाला आवडत नसेल ना तर तुम्ही बघू नका, पण त्याला डिमोटिवेट नका करू. तू असं करते, तू तसं करते,
ज्यावेळेस समोरचा व्यक्ती जर आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन नसेल ना देऊ शकत, तर त्यांनी ते मागे तरी नाही खेचावं. हेच माझा उद्देश आहे. होम मिनिस्टर मध्ये जिंकेल पहिला का दुसरा? बाबू कुठे? बिल्डिंगच्या 2-3 जणी चालले तर होम मिनिस्टर खेळायला, आणि आमची खुशी पण चालले बघायला, व्हिडिओ काढायला. आबडे ताई आपल्यातलंच जिंकायला पाहिजे. पार्ट 2 लवकरच मुरबाडकर बाई सोबत.